नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही सगळे कथा ऐकण्यासाठी जमलात हे बघून मनाला खूप आनंद झालेला आहे. आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक विनंती करतो आहे की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर आत्ता पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतात वेगवेगळ्या नामवंत लेखकांच्या कथा, कादंबरी. मित्र हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुनील पांडे यांची लघु कादंबरी गोष्ट एका रिटायरमेंटची. ऐकूयात आज भाग पहिला. आज 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस आणि माझ्या नोकरीचाही आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आणि माझ्या आयुष्याचीही नवीन इनिंग सुरू होणार. गेल्या 40 वर्षांचं सगळं शेड्यूल, टाइम टेबल बदलणार. ज्या रविवारच्या सुट्टीची आठवडाभर वाट पाहायचो तो रविवार आता रोजच असणार. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. मी गजानन दत्तात्रय साठे, मुंबई महानगरपालिकेत 40 वर्ष इमाने इतबारे सेवा केली शिपाई म्हणून. कितीतरी अधिकारी आले आणि गेले, कितीतरी ओळखीपाळखी झाल्या, अनेकांशी ऋणानुबंध जुळले, मैत्रीचे सूर जुळले. आता सगळं सोडताना नाही म्हटलं तरी काळजात कालवा कालव होतीच आहे. आमच्या ऑफिसातले वाघमारे साहेबसुद्धा आज माझ्याबरोबर रिटायर होत आहेत. सकाळी ऑफिसात आल्यानंतर रोजच्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली, पण ऑफिसातले लोक म्हणायला लागले, मामा आज तुम्ही काही करायचं नाही, कुठल्या कामाला हात लावायचा नाही, फक्त बसून राहायचं. मी फक्त हसलो. बसून राहणं रक्तात कुठं आहे आपल्या. लोक ऐकेच नाहीत. मग त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तेवढं सोडून बोला, फुकटचा बसून पगार घेणार नाही मी. बसून वेळ कुठे जातो आपला. कामात कसा मस्त वेळ निघून जातो. गुंतवून घेण्यासारखं सुख नाही. कारणाशिवाय आणि कामाशिवाय मी कधी रजा घेतली नाही. हां, गणपतीला आणि दिवाळीला न चुकता कोकणात जायचो. पण आता गावाकडे कोण उरलंय. नोकरी धंद्याच्या निमित्तानं सगळे पुण्या मुंबईला पळाले. 4 वर्षांपूर्वी वसुधा गेली आणि माझं कोकणही सुटलं. वसुधा म्हणजे माझी पत्नी. आयुष्यभर तिने मला साथ दिली. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तिची सोबत हवी होती, पण मरण का कोणाच्या हातात आहे. नलू एकुलती एक मुलगी, लग्न करून सासरी गेली. नशीब वसुधाच्या डोळ्यांदेखत नलूचं लग्न झालं. जावई बापू मुंबईचा आहे. जावई कसला, अगदी मुलगा म्हणा ना. हे पाहिजे ते पाहिजे अशी इतर जावई लोकांसारखी हावहाव नाही. अगदी लाखात एक जावई मिळाला आहे. ठाण्याला शिक्षक आहे. मी राहिला कल्याणला. मुलगी तशी जवळच आहे, येते अधूनमधून भेटायला. मीही जातो कधीतरी तिच्याकडे. नलूचा फोन असतोच रोज. बाबा जेवलात का, बाबा नाश्ता केलात का, बाबा कसे आहात, बाबा आजचा दिवस कसा गेला, बाबा काळजी घ्या. अशी माझी नलू फार काळजीची. दुपारी 4 वाजता ऑफिसमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठेवला आहे. आज मी खास माझ्या आवडीचा सफारी ड्रेस घातला होता. सफारी ड्रेसमध्ये मी कोणी साहेबच वाटत होतो. आज भेटेल तो सफारीचं कौतुक करत होता. ऑफिसात आता माझ्या बरोबरीचं कोणी उरलेलं नव्हतं. तसा जवळजवळ सगळा नवीनच स्टाफ, यंग जनरेशन. अधीक्षक वाघमारे साहेब सोडले तर सगळेजण मला मामा म्हणून हाक मारत. वाघमारे साहेब नावाप्रमाणे फार कडक शिस्तीचे. टंगळमंगळ कामात हलगर्जीपणा त्यांना जराही खपत नाही. वेळेच्या बाबतीत फार काटेकोर. ऑफिसला बरोबर 10ला टच. कोणाची काय बिशाद आहे उशिरा यायची.
2 मिनिटं जरी ऑफिसला यायला उशीर झाला की त्याचा अर्धा खाडा लागणार नाही तर हातात मेमो तरी देणार. तसा सगळा स्टाफ वाघमारे साहेबांच्या या शिस्तीला वैतागला होता. उशीर कोणी जाणून बुजून करत नाही ना. कधीतरी रोजची लोकल कॅन्सल व्हायची, नाही तर लेट तरी व्हायची. कुणी टॅक्सीनं नाही तर बसनं येणारे ट्रॅफिकमध्ये तरी अडकायचे. कुणी त्यावर खुलासा दिला, कितीही दिला तरी ते ऐकायचे नाहीत. वाघमारे साहेब सांगतील ती पूर्व दिशा, ऐकणं हा भागच नाही. कारणं सांगू नको, घरातनं निघताना 10 मिनिटं लवकर निघायचं ना, असं म्हणून ते समोरच्याला गप्प करत. 10 मिनिटं उशिरा येण्याबद्दल अर्ध्या दिवसाचा खाडा लागणार असेल तर ऑफिसात येण्याऐवजी एखादा फोन करून सरळ CL टाकून द्यायचा, नाही तर अर्ध्या दिवसाची सुट्टीच घेऊन टाकायचा. ऑफिसातले सगळे वाघमारे साहेबांना खूप वैतागले होते. सगळेजण त्यांच्या रिटायर व्हायची वाट बघत होते. रिटायरमेंटचे दिवस मोजत होते आणि आज तो दिवस आला होता. याच दिवसाची सगळेजण वाट बघत होते. माझ्या मनात वाघमारे साहेबांबद्दल कुठलाही द्वेष, तिरस्कार नव्हता. आजपर्यंत मी अनेकांच्या हाताखाली काम केल्यामुळे साहेबांची एकूण मेंटॅलिटी माझ्या लक्षात आली होती. मी नेहमी ऑफिसला वेळेवर असल्यामुळे आणि कामातही चोख असल्यामुळे वाघमारे साहेब माझ्यावर खुश असायचे. खुश याचा अर्थ असा की ते काही माझं कौतुक करत नसत, पण ते कधी माझ्यावर चिडलेले, ओरडलेले मला तरी आठवत नाही. ऑफिसात कदम म्हणून एक क्लार्क होता. साहेब एकदा कुठल्या तरी कामावरनं त्याच्यावर भडकले, हातात मेमो दिला, पण कदमनं भीक नाही घातली. त्याचा मेवणा कोणी नगरसेवक होता. नगरसेवकानं सरळ लावला वाघमारे साहेबांना फोन. साहेबाला झाप झापला. वाघमारेंची अगदी कडीच पातळ झाली आणि त्या दिवसानंतर साहेब कदमवर कधी चिडले नाहीत. त्याच्या बाबतीत तरी ते मवाळ झाले. हे काय गौड बंगाल आहे हे त्याला विचारतात त्यांनी लंच टाईमला हा किस्सा आम्हाला सांगितला. दुपारी लंचला आम्ही सगळे एकत्र जेवायचो. वाघमारे आपल्या केबिनमध्ये एकटेच जेवत. कधी भाजी नसली की ते कॅन्टीनमधनं मला भजी नाही तर भाजी आणायला सांगत. कुणाचा डबा ते कधीही शेअर करत नसत. ना आपल्या भावना, सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवत. त्या ऑफिसात फक्त बॉस म्हणून वावरत आणि बॉसगिरी करण्यात त्यांना आनंद वाटत असे. साहेबांना कधी हसताना कोणी बघितलं नाही. कायम चेहऱ्यावर सूतक. सगळ्या जगाचं टेन्शन केवळ आपल्या एकट्याला आहे असं त्यांचं वागणं होतं. वाघमारे साहेब आज रिटायर होत असल्यामुळे सगळे आज खूप आनंदात होते, कारण उद्यापासून नो बॉस नो बॉसगिरी. वाघमारे साहेब सकाळपासून शांत होते. आपल्या केबिनमध्ये बसून त्यांचं काम चालू होतं. रोज उठ सूट सगळ्यांना झापणारे साहेब आज वेगळेच वाटत होते. सूर्य आज कुठे उगवला म्हणायचा. वादळापूर्वीची शांतता नाही आहे ना. सकाळी 11:30ला साहेबांनी सगळ्या स्टाफसाठी चहा मागवला. आम्ही बाहेर चहा घेत होतो तर साहेब एकटे त्यांच्या केबिनमध्ये बसून चहा घेत राहिले. चहा घेताना कुलकर्णी हळूच म्हणाला, साहेबांना इतक्या वर्षातल्या त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होत असणार म्हणून आज ते इतके शांत असावेत. थोडी खसखस पिकली. खरंच असं असेल? मला नाही वाटत तसं. कदाचित आता रिटायरमेंट नंतर पुढे काय असाही प्रश्न माझ्यासारखा त्यांनाही पडला असेल. आयुष्यातली निम्मी वर्ष नोकरीत घालवली, ऑफिस हेच दुसरं घर, तर हे सगळं सोडताना चुटपुट तर वाटत असणारच ना. आता आपलंच बघा. गेली 40 वर्ष मी कल्याण ते बोरीबंदर लोकलनं येऊन जाऊन करतोय. या प्रवासात कित्येकांशी माझ्या ओळखीपाळखी झाल्या असतील याला गणती नाही. काही गेले, काही नव्यानं ॲड झाले. लोकलच्या या प्रवासात कोणी बँकवाले आहेत, कोणी LIC एजंट आहेत, कोणी शाळा मास्तर आहे, कोणी खाजगी शॉप कंपनीत काम करणारे आहेत. आमच्या लोकलला एक ठराविक ग्रुप होता, अगदी चांगला 15-16 लोकांचा. तसं कोणाच्या घरी येणं जाणं नसलं तरी आता आम्ही सगळे एकाच कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे आमचं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. रविवार हा बहुतेक सगळ्यांचा सुट्टीचा वार होता. पूर्वी मी प्रवास करताना खिडकी धरायचो आणि एकट्यानं प्रवास करायचो. हळूहळू रोज नियमितपणे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची ओळख झाली. त्यातनं हळूहळू मैत्री झाली.
प्रत्येकाचा स्टॉप आला की जो तो उतरून निघून जायचा. शेवटी CST पर्यंत आम्ही 5-6 लोक राहायचो. प्रत्येकाचे नंबर एकमेकांकडे असायचे. कधीतरी सुट्टीच्या दिवशी आम्ही एकमेकांना फोनही करायचो. एकमेकांचे वाढदिवस सेलिब्रेट करायचो, तेही गाडीच्या डब्यात. केकऐवजी चॉकलेट सगळ्यांना वाटलं जायचं. ज्याचा वाढदिवस आहे त्याला भेटवस्तू दिल्या जायच्या. कोण कधी उपयोगाला पडेल सांगता येत नाही. आपण आपली 4 माणसं धरून असणं हे कधीही चांगलं. एकदा काय झालं कळलंच नाही. मला अचानक गाडीत चक्कर आली. नशीब बाकीच्या लोकांनी मला सावरलं. वामनरावांनी त्यांच्या जवळच्या डब्यातली खडीसाखर मला दिली. 5-10 मिनिटात मी आलो नॉर्मलवर. तुम्हाला घरी सोडू का? इतरांनी काळजीपोटी विचारलं. मला कविता करायचा छंद असल्यामुळे मंडळी मला कविता ऐकवण्याचा नेहमी आग्रह करत. मग काय हो, एका कवीला अजून काय हवं दुसरं? एखादी नवीन कविता लिहून झाली की मी ग्रुपमध्ये त्या दिवशी कविता ऐकवायचो. कविता ऐकून मंडळी मला दाद द्यायची. आता कवितांचं एक पुस्तक काढा म्हणून आग्रह करायची. बाबूरावांनी तर माझं नामकरणच करून टाकलं होतं, लोकल कवी म्हणून. सगळे मला कवी म्हणून संबोधायचे. ते ऐकून नाही म्हटलं तरी माझ्या अंगावर मुठभर मास चढायचं बरं का. मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला संपतनी मला दिलेली भेट मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आमच्या ग्रुपमधल्या संपतनं माझ्या हातात दिवाळी अंक ठेवला. संपतलाही वाचनाची प्रचंड आवड होती. वेळ मिळेल तसं त्याचं वाचन चालू असायचं. संपत चांगला MA झाला होता. शिक्षक व्हायचं त्याचं स्वप्न, पण परिस्थितीनं त्याला पुढे BEd करता आलं नाही. जहांगीर आर्ट गॅलरीत तो कामाला होता. पुस्तक वाचून झालं की देतो परत असं मी संपतला म्हणताच, अहो हा अंक तुम्हाला माझ्याकडनं भेट आहे असं म्हणाला तो. मी अंक चाळायला लागलो तर एके ठिकाणी माझी नजर स्थिर झाली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या दिवाळी अंकात चक्क माझी कविता छापून आली होती. दिवाळी अंकात माझी कविता कशी काय छापून आली हा प्रश्न मला पडला. कारण आजपर्यंत मी कधीच कुठल्याही अंकाला मासिकाला कविता पाठवल्याच नव्हत्या. मग माझी कविता कशी छापून आली? मी संपतकडे बघितलं तर तो गालातल्या गालात हसत होता. मध्यंतरी मी संपतला माझी एक नवीन कविता वाचायला दिली होती. त्याचंच हे काम. मी त्याला काही विचारणार त्याच्या आधी तोच मला म्हणाला, मामा तुम्हाला न विचारता तुमची कविता मी मासिकाला दिली पाठवून. प्रकाशकांना कविता आवडली, छापून आली. काल बुकस्टॉलवर दिवाळी अंक चाळत होतो, तुमची कविता बघितली, मग इतका आनंद झाला लगेच 2 अंक विकत घेतले. 2 अंक घेतले? मी मध्येच त्याला विचारलं. हो, एक तुमच्यासाठी एक माझ्यासाठी. अहो आमच्या ऑफिसात घरी सगळ्यांना तुमची कविता दाखवली. सगळ्यांना तुमची कविता खूप आवडली. अरे आमच्या मामांची कविता छापून आली. मग काय भाच्याची कॉलर आपोआप ताड झाली बघा. संपत हसत हसत म्हणाला, अरे पण मी कविता लिहितो ते स्वतःच्या आनंदासाठी. मग लिहा ना, आमची कुठं काय हरकत आहे. पण आपल्या आनंदात दुसऱ्यांनाही सहभागी करून घेतलं की तो आनंद द्विगुणित होतो मामा. आता तुझ्या पुढे मी काय बोलणार रे संपत. मामा तुमच्यात एक प्रतिभावंत कवी दडलाय. हा कवी जगासमोर आला पाहिजे. अरे हा कवी जगासमोरच आहे, तो कुठे लपून बसलाय? मी संपतची फिरकी घेत म्हटलं, कवी म्हणजे तुमच्या कविता लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तुम्ही फक्त लोकल कवी नाही, तुम्ही आता लोककवी म्हणून पुढे आलं पाहिजे. बर, मग त्याच्यासाठी मी काय करायला हवं? काही न समजून मी विचारलं. तुम्ही काही करू नका हो, तुम्ही फक्त कविता लिहा. मी तुमच्या कविता मासिकांना दिवाळी अंकांना पाठवत जाईन. मला संपतचं खरोखर खूप कौतुक वाटलं. संपतनं आपला शब्द खरा केला. तो माझ्या कविता विविध मासिकांना वर्तमानपत्रांना पाठवून द्यायचा, कुठलीही अपेक्षा न ठेवता. ते काम करताना संपतला सुद्धा आनंद वाटायचा. वर्तमानपत्रातली मासिकातली कविता वाचून वाचकांची पत्र यायला लागली मला. कोणी फोन करून तुमची कविता आवडली बरं का असं सांगायला लागलं. माझ्यातला कवी संपतनं जागा केला. एक कवी म्हणून समाजात ओळख होत होती. नवनिर्मितीसारखा आनंद नाही. आता मी एकटा नव्हतो तर माझी कविता माझ्याबरोबर होती. बाजारात येणारी नवनवीन पुस्तकं मी विकत घ्यायचो, झपाटल्यासारखा वाचत राहायचो. कल्याणला एका सार्वजनिक वाचनालयाचा आम्ही सभासद सुद्धा झालो. सगळं छान चाललं होतं.
एक दिवशी संपतनं बॉम्ब टाकला, मामा आता तुमचं पुस्तक आलं पाहिजे. संपत मला म्हणाला. मी काही बोललो नाही, फक्त हसलो. रविवारचा दिवस होता. सकाळी नाश्ता करून मी पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात संपत अचानक घरी आला. त्याला बघून मला आश्चर्य वाटलं आणि तो घरी आला आहे हे बघून मला खूप आनंदही झाला. संपत डोंबिवलीचा, खास डोंबिवलीहून तो मला भेटायला घरी आला होता. दुपारपर्यंत संपत घरीच होता. आम्ही दोघेजण दुपारी एका जवळच्या हॉटेलात जेवायला गेलो. नको नको म्हणत असताना पैसे संपतने दिले. संपत तसा लहान, माझ्या मुलीच्या वयाचा. नुकतंच संपतचं लग्न झालं होतं, तेही त्याच्या आवडत्या मुलीशी. त्यामुळे संपत खुश होता. त्याच्या बायकोला तो माझ्याबद्दल, माझ्या कवितेबद्दल भरभरून बोलायचा. त्याच्या बायकोला वाचनाची खूप आवड. ती डोंबिवलीला शिक्षिका होती. आपण शिक्षक झालो नाही, पण आपली बायको शिक्षिका असल्याचा संपतला फार अभिमान वाटत होता. एकदा तरी डोंबिवलीला माझ्या घरी नक्की या, असं संपत मला नेहमी आग्रह करायचा. निरोप देताना संपत मला म्हणाला, तुमच्याकडून नेलेली कवितेची वही मी माझ्या एका प्रकाशक मित्राला दाखवली. त्याने तुमच्या सगळ्या कविता वाचल्या, त्याला तुमच्या कविता आवडल्या, पुस्तक करू म्हणालाय. अरे पण संपत, मला मध्येच थांबवत संपत म्हणाला, आता पण बिण काही नाही, तुमचं पुस्तक आता प्रकाशित झालं पाहिजे, ती जबाबदारी माझी. अरे पण पैशाचं काय गणित? डोंट वरी, तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. उलट मानधन म्हणून प्रकाशक तुम्हाला पैसे देणार आहेत. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. संपत नसता तर 3 महिन्यात माझं पुस्तक प्रकाशित झालं. संपतनं माझं पुस्तक हातात ठेवलं तेव्हा खूप वेळ माझा विश्वासच बसत नव्हता. आयुष्यात आपण कधी कवी होऊन आपल्या कविता कधी प्रकाशित होतील, त्या कवितांचं पुस्तक निघेल, याचा खरंच सांगतो मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. हे केवळ आणि केवळ संपतमुळेच घडू शकलं. त्याचे हे उपकार मी आजन्म विसरणार नाही. प्रकाशक उपाध्ये साहेबांनी पुस्तक प्रकाशनाचा छोटा कार्यक्रम घेतला. पेपरात पुस्तक प्रकाशित झाल्याची बातमी छापून आली. नलू आणि जावई बापू फार खुश झाले. श्रोते मित्र हो, गोष्ट एका रिटायरमेंटची या सुनील पांडे लिखित लघु कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.